दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या फेसबुक आणि प्रत्येक भागामध्ये आता श्लोकांची रचना आहे। त्रयोदशाक्षरी मंत्र 13 शब्दांचा, मानस पूजा ही 13 प्रकरणांची, या प्रत्येक प्रकरणात 11 ओव्यांची रचना, 11 बहु 11 काय कळेची ना, अशी ही अत्यंत वेगळ्या धाटणीची समर्थांच्या काव्याची रचना आपण पाहतो आहोत। या 13 भागापैकी आपण पहिला भाग पाहिला की स्थान आणि परिसर त्याचं वर्णन, दुसऱ्यामध्ये व्यवस्थापक, हे सगळं व्यवस्थापन करणारा तो व्यवस्थापक कसा असला पाहिजे त्याची लक्षणं आपण पाहिली। स्वयंपाकिनी, अन्नपदार्थ, भांडी कुंडी असे हे पुढचे 3 प्रकरण आपण पाहिले। आज यातलं 6वं प्रकरण आपण पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये फराळ आणि फलाहार याचं वर्णन आहे। पाहिलं की परिसर कसा आहे, मंदिर कसं आहे, अत्यंत रम्य असलेलं मंदिर, त्यानंतर त्या स्वयंपाकिनी त्यांची तयारी, भांडी कुंडी सगळं आपण पाहिलं। आता स्वयंपाकाची सिद्धता करण्याच्या अगोदर फलाहार झाला पाहिजे,
म्हणून फराळ झाला पाहिजे, त्यासाठीचं हे प्रकरण क्रमांक 6 आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम. इकडे स्वयंपाक चालीला विळे, गे पापड मिरकुटे हारी, मेतकुटे नेलचरे परोपरी, नाना काचऱ्या, फेण्या फुग्या गुरवळ्या वडे, घारगे गुळवे दही वडे, लाडू तिळवे मूग वडे, कडबोळी अनारसे, उदंड दूधे आणविली, तक्रे रुचिकरे करविली, दाट दहे सिद्ध केली पात्रे भरुनी, ओळी द्रोणाच्या ठेविल्या, नाना रसी पूर्ण केल्या, साई शर्करा घातल्या नाना सोजा, थिजली आणि विघुरली, उदके भरोन ठेविली निर्मळ शीतळ सुवासे, सुंठ भाजली हिंग तळीला, कोशिंबिरी वाटुनी गोळा केला, दधी तक्री कालविला लवणे साहित्य, बारीक परिमळीक पोहे कुश, उत्तम लाह्यांचा सुंदर कुश, उत्तम दधी घालून चोखटा मुदा केल्या, यथा साहित्य फलाहार केले, चूळ भरून विडे घेतले, पुन्हा मागुते प्रवर्तले कार्यभागासी. या प्रकरणात एकीकडे फराळ चालू आहे आणि एकीकडे स्वयंपाकाची सिद्धता चालू आहे. इकडे स्वयंपाक चालीला विळे, विळे म्हणजे क्रमाने पारपत्य स्नान करून आले, देवदर्शन घेऊन समर्पिले खाद्य नैवेद्य. भगवंताला तो फराळाचा नैवेद्य दाखवला, तोची प्रसाद घेऊन आले, पारपत्य फराळा बैसले, कित्येक ब्राह्मणही मिळाले, निराश्रयी सगळे लोक बसले नाश्ता करण्यासाठी. इकडे धर्मशाळा असती, तेथे घातल्या पंगती, न्यायनीतीने वाढती दीर्घ पात्री, लवण शाखा कोशिंबिरी. आता इथून ओबी क्रमांक 4 पासून पुन्हा स्वयंपाकाची तयारी किंवा त्याची सिद्धता समर्थ सांगतायत. मध्येच फराळाला काय केलेले पदार्थ तेही त्याचंही वर्णन आलेलं आहे. लवण शाखा कोशिंबिरी, सांडगे पापड मिरकुटे हारी, मेतकुटे नेलचरे, नेलचरे म्हणजे लोणचे, परोपरी नाना काचऱ्या, फेण्या फुग्या गुरवळ्या वडे, घारगे गुळवे दही वडे, लाडू तिळवे मूग वडे, कडबोळी अनारसे. ही सगळे पदार्थ करायचे भगवंताच्या नैवेद्याला, दुपारच्या भोजनाला, त्याची तयारी आहे. उदंड दूधे आणविली, तक्रे रुचिकरे करविली, ताक तयार करून ठेवलं, दाट दहे सिद्ध केली पात्रे भरुनी, ओळी द्रोणाच्या ठेविल्या, नाना रसी पूर्ण केल्या, साई शर्करा घातल्या नाना सोजा, घट्ट साय त्याच्यावर घातली आहे, पिठी साखर वर टाकली आहे, थिजली आणि विघुरली, घृते उदंड रिचविली, घट्ट झालेलं तूप आहे तेही आणून ठेवलंय, पातळ करून तूप ते पण ठेवलंय, थिजली आणि विघुरली म्हणजे घट्ट अवस्थेत आणि पातळ अवस्थेत गरम केलेला, उदके भरून ठेविली निर्मळ शीतळ सुवासे. बघा पाणी सुद्धा आता ते कसं ठेवलेलं आहे, निर्मळ स्वच्छ आहे, शुद्ध आहे, शीतळ थंड आहे आणि सुवासिक आहे. सुंठ भाजली हिंग तळीला, सुंठीला भाजलंय, हिंग तळलाय, कोशिंबिरी वाटून पोहे. आपल्याकडे आपण दडपे पोहे काहीतरी असं म्हणतो त्याला, दडपे पोहे. मी 2 वर्षाखाली कोकणात गेलो होतो आणि त्या ठिकाणी आपले दासळचे मोठा परिवार आहे समर्थ संप्रदायाचा. पेंडसे काका आहेत, समर्थ विद्यापीठाचं काम करणारे, आपल्या घाटे वहिनी आहेत, चोडणकर आहेत, ही सगळी मंडळी
मी गोव्यामध्ये 3-4 दिवस होतो. तेव्हा आपल्या या मंडळींकडे नाश्त्याला, भोजनाला, चहा पाण्यासाठी म्हणून जायचा माझा योग आला. तेव्हाच मी या प्रकरणाचा अभ्यास करत असताना मला त्या प्रसंगाचं स्मरण झालं की ते जे पोहे केलेले होते ते अशा पद्धतीचे दही वगैरे असं भरपूर घालून केलेले होते. आपल्याकडे एवढा दही घालण्याचा प्रकार नसतो. समज बारीक परिमळिक पोहे चूळ भरून विडे घेतले, पुन्हा मागू ते प्रवर्तले कार्य भागासी. कारण आता तिकडे पुन्हा स्वयंपाकाचं बघायचंय. इकडे स्वयंपाक चालीला विळे सांगितलं सुरुवातीलाच. त्यामुळे पुन्हा काय काय झालंय, काय काय राहिलंय, काही द्यायचंय का, उचलून ठेवायचंय का, ज्याचं काम झालंय ते, असं पुन्हा मागू ते प्रवर्तले कार्यभागासी. म्हणजे पुढच्या कामासाठी ही सगळी मंडळी सिद्ध झाली. इथे श्री मानस पूजा मने पूजावा वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा करीत जावी. 6वं प्रकरण आपण पाहिलंय. नाश्ता करत करत स्वयंपाकाची सिद्धता चालू आहे. आपल्याला असं वाटेल की सगळं हे घडतंय, पण आपल्या लक्षात असलं पाहिजे या प्रकरणाचं नाव आहे मानस पूजा. आज मोबाईल डाटाच्या या अडचणीमुळे बऱ्याच वेळा अधूनमधून 1-1 मिनिटांचा वगैरे असा व्यत्यय येतो आहे. आपण पाहूया काय समर्थांची रचना असेल ती असेल. 7वा जो भाग आहे मानस पूजा प्रकरणातला, हा आपल्याला स्वयंपाकाची तयारी किंवा स्वयंपाक होत असताना झालेली सिद्धता समर्थ रामदास स्वामी या प्रकरणामध्ये आपल्याला सांगतायत. श्रीराम समर्थ श्रीराम. सकळ शाखा सिद्ध केल्या, निसल्या धुतल्या सांभाळिल्या, पात्री भरून ठेविल्या चुलीवरी. श्रीराम. आता ॲक्च्युअल स्वयंपाकाची सुरुवात समर्थ या ओवीपासून सांगतायत. सकळ शाखा सिद्ध केल्या, सगळ्या भाज्या ज्याची वर्णन आपण नावं ऐकलेली आहेत, माठ, शेपू, कोणत्या फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, या सगळ्या भाज्या सकळ शाखा सिद्ध केल्या, तयार केल्या, निसल्या धुतल्या सांभाळिल्या. काही निसल्या, काही धुवून ठेवल्या आणि त्या सांभाळून ठेवल्या. आपल्याला माहिती आहे, आपण बाजारातनं काही भाज्या आणतो, गवार, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, मेथी, पालक, कोथिंबीर. काही गोष्टी आपण, काही वस्तू, या भाज्या ज्या आहेत त्या तशाच फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो. काहींना मेन कापडामध्ये ठेवावं लागतं, काहींना निसावं लागतं, निसून मग पुन्हा ते पिशवीमध्ये मेन कापडामध्ये ठेवावं लागतं. उदाहरण कोथिंबीर आहे, मेथीची भाजी आहे, ती नाही ठेवता येत तशीच्या तशी जुडी, पण तुम्ही टोमॅटो तसेच ठेवू शकता, गवार तशीच ठेवू शकता, जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येते. सकळ शाखा सिद्ध केल्या, शाखा म्हणजे भाज्या, निसल्या धुतल्या सांभाळिल्या, पात्री भरून ठेविल्या चुलीवरी. आता जे जे स्वयंपाकाला लागायचे ते चुलीवर ठेवले. ते पुरणाचे हंडे चढविले. पहा कशात पुरण शिजवलंय, लोक जेवणारे किती आहेत. पुरणाचे हंडे चढविले, कणिक ढीग भिजविले, कणकीचे ढीग भिजवलेत. स्वयंपाकिणींची कमाल आहे ना. सांजे उकडून सिद्ध केले भक्षाया कारणे, कणिक धबधबा कांडिती, शुभ्र लवण मिश्रित करीती. कणिक तिंबताना मीठ टाकावं लागतं, एवढा सूक्ष्म विचार समर्थ रामदास स्वामी 350 वर्षापूर्वी मानस पूजा प्रकरणात आपल्याला सांगतायत. कणिक धबधबा कांडिती,
शुभ्र लवण मिश्रित करीती, कित्येक पूर्णे वाटीती चमत्कारे. पुरण वाटायचं काम चालू आहे. एकदा शिजवून नाही चालणार. जसं जशा डाळ शिजली आहे तसं तसं ते गूळ आणि ते मिक्स करून पुरण वाटणं चालू आहे. समर्थांनी एक शब्द वापरला या ठिकाणी, कित्येक पूर्णे वाटीती चमत्कारे. किती जण पुरण वाटण्यासाठी बसलेत आणि चमत्कारिक पद्धतीनं ते वाटतायत. अहो, पुरणाची पोळी करणं हे सोपं काम आहे का? मला एक प्रसंग आठवतो. मी घळीमध्ये होतो आणि घळीमध्ये मी मासिक व्यवस्थापक म्हणून होतो. मग माझ्या परिचयाच्या काही मंडळी त्या ठिकाणी आली. त्यांना 5 दिवसाचं दासबोध पारायण करायचं होतं. म्हणलं आहे मी तिथे, या तुम्ही. मग ते सकाळचे 3-4 तास, दुपारचे 3-4 तास पारायण करून 3-4 दिवसामध्ये त्यांनी दासबोध ग्रंथाचं पारायण केलं. आता समाप्तीच्या दिवशी 2 मतं पडली. एक, समर्थांना आवडणारी खीर करूया, गव्हाची खीर. आणि काही जणांना असं वाटलं, एक 10-1 मंडळी आली होती. काही जणांना असं वाटलं की नाही, आपण पुरणपोळी करूया. पण असं ठरलं की पुरणपोळी करा, खीरही करा, काय हरकत आहे. मानसपूजा प्रकरणामध्ये कमीत कमी 10-12 गोड पदार्थ आहेत. 2 पदार्थ करायला काय हरकत आहे. ठरलं. आत्ता मी दासबोध जयंतीला गेलो होतो या मागच्या महिन्यामध्ये. तेव्हा सुद्धा एक दिवस असा होता की 2 गोड पदार्थ होते. आम्ही 12-13 जण होतो. मग घडीमध्ये एखादं मिष्टान्न तयार व्हायचं आणि कुणीतरी श्रीखंड आणलेलं सांगायचं, कुणी गुलाबजाम आणायला सांगायचं, का असं काहीतरी, कुणी लाडू आणले. असं एक दिवस असा होता की 2 गोड पदार्थ होते. मग आता मी जी कथा सांगतोय तुम्हाला, त्या पुरणपोळीवरनं मला हा सगळा प्रसंग आठवला. पुरण केलं. आता किती पुरणाच्या पोळ्या केल्या? एक 5-6 पुरणाच्या पोळ्या केल्या असतील. अहो, झालं काय, नैवेद्याची वेळ झाली पण पुरणाची पोळीच तयार होईना. काय झालं माहिती नाही. ती कणिक बरोबर तिमण्यात आली नाही का पुरण शिजलं नाही, माहिती नाही काय झालं ते, पण ती पोळीच होईना. आणि या ज्या पारायणाला बसलेल्या आपल्या साधक होत्या, त्यांचं मत असं होतं की आपणच करायची पोळी. घडीमधला स्वयंपाक करण्यासाठी खालच्या गावातून काही महिला येतात, 2-3 येतात. नाही, त्यांना कशाला, आपण करूया. 12 वाजले, 12:15 झाले. नैवेद्याची ताटं वाढून झाली आणि यांची पुरणाची पोळी होईना. अक्षरशः कशी बशी भाजलेली ती पुरणाची पोळी 4 ठिकाणी ती काय म्हणतो, बाहेर आलेलं ती पोळी ती ताटामध्ये घेतली आणि नैवेद्यासाठी म्हणून घडीमध्ये ती 2 ताटं नेली. या पुरणाच्या पोळीवरून मला आठवलं, एक 10 पोळ्या करायच्या होत्या तर आपली 13 तिरपीट उडाली. समर्थ म्हणतायत, पुरणाचे हंडे चढवले आणि ते पुरण जसं जसं शिजतंय तसं तसं कित्येक पूर्णे वाटीती. पूर्णाचं अनेक वचन समर्थांनी केलंय. पूर्णे, पुरण वाटीती चमत्कारे. म्हणजे अवघड काम आहे पुरणपोळीचं, आणि पण ते आश्चर्यचकित करावं अशा प्रकारे स्वयंपाक तो चालू आहे. तवे चढविले, एक तेले एक तुपे भरिले. बघा, तेलामध्ये काय तळायचंय, तुपात काय तळायचंय. अनारसे वगैरे पदार्थ आता आपण ऐकलेत, त्यातले काही तुपामध्ये घालायचे, काही तेलामध्ये घालायचे. एक तेले एक तुपे भरिले, तप्त होता सणसणले असंभाव्य. कडकड कडकड आवाज यायला लागला. एक असे लाटीती, एक वरणे घाटीती. वरण झालेलं आहे, भातावर घेण्यासाठी वरण ते घाटून तयार करणं चालू आहे. एक पुऱ्या लाटणं चालू आहे, पोळ्या लाटणं चालू आहे. एक कणिक माळीती, मांडे पुऱ्याची. दुसरी कणिक
आता माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना माहिती येते की पुरणाच्या पोळीची कणिक कशी असली पाहिजे, पुरीची कणिक कशी असली पाहिजे, पाकातल्या पुऱ्यांची कणिक कशी असली पाहिजे, किती त्यातला घट्टपणा किंवा किती त्यातली ती कन्सिस्टन्सी काय असेल ती तो प्रकार सगळा आपल्याला माहिती आहे. मांडे रांजणा घातेली, तवे तेल तवे भरले, कडकडू ते लागले सणसणाटे, वडे तेलवऱ्या सांजक्या, घारगे मांडे गुळवऱ्या पुऱ्या, पोळ्या पुरणपोळ्या झारोळ्या नाना परी. काय प्रकार आहेत. गोड पुऱ्या आहेत, साध्या पुऱ्या आहेत, तिखट पुऱ्या आहेत, साधी पोळी आहे, पुरणपोळी आहे, उखऱ्या रोट्या कानवले, धिरडी वेडण्या पानवले, पानामध्ये घालून ज्याला भाजलं जातं ते ज्याला आपण पानगे म्हणतो ते सुद्धा प्रकार आहे. धिरडे आहेत, पात्या आईते खांडव्या केले, दिवे ढोकळे उंबरे, असे विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार केले. कण्या कोथिंबिरी घातिल्या, कण्या केल्यात, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे, फोडण्या नेमस्त दिल्या, वर फोडणी दिली आहे, शाखा शिजल्या उतरल्या तेल तुपाच्या. काही भाज्यांना तेलाची फोडणी, काही भाज्यांना तुपाची फोडणी. नाना खिरी सिद्ध केल्या. अहो ह्याच्यापेक्षा अजून काय केलं, अनेक प्रकारच्या खिरी तयार केल्यात, नाना खिरी सिद्ध केल्या. उदंड दूधे आळील्या, बासुंदी केली आहे, दूध घट्ट केलंय आटवलंय. नाना शर्करा आणल्या शोधून पात्री, शुभ्र ओदजे सुवासे, सुगंध उठला नाना रसे. पांढरा शुभ्र सुगंधित असा तांदूळ त्याचा भात केलाय, सुगंध उठला नाना रसे. रुचिर कथिका सावकाशे, स्वयंपाक झाला. अशी ही स्वयंपाकाची कथा समर्थ म्हणतात या ठिकाणी सिद्ध झाली. रुचकर असा सावकाश केलेला स्वयंपाक, कुठे गडबड नाही धडपड नाही असा हा स्वयंपाक सिद्ध झाला. इति श्री मानस पूजा, मने पूजावे वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा करीत जावी. मानस पूजेतलं हे 7वं प्रकरण आहे की जे आम्हाला अनेक पदार्थांची सिद्धता आता स्वयंपाक झालाय ही सांगतीये. आता स्वयंपाक झाला, आता पुढचा काय, नैवेद्य आणि पूजा. पुढच्या प्रकरणामध्ये समर्थ वर्णन करतात. दुधे तुपे आणविली, दध्ये तक्रे आणविली, लोणची रायती काढिली मेतकुटे, नाना काचऱ्या तळील्या, कोशिंबिरी सिद्ध केल्या. जेवायच्या अगोदर कोशिंबीर असते, ती काही 4 तास अगोदर करून नाही चालत. त्यामध्ये दही दूध घातलेलं असतं, ती वापरली पाहिजे लवकर, नाही तर मग खराब होते. नाना काचऱ्या तळील्या, कोशिंबिरी सिद्ध केल्या, नाना शिखरिणी झाल्या, द्रोण पात्रे पराळी, पत्रावळी घेतल्या, द्रोण घेतले, सगळी पात्र सिद्ध केली आहेत. समर्थ पुढे म्हणतात, ब्राह्मण स्नान करून आले. पानं मांडली आहेत, आता नैवेद्याचं ताट तयार आहे. ब्राह्मण स्नान करून आले. एक देवार्चना बैसले, एक ते करू लागले वेद घोष. चित्र विचित्र सोवळी, सुरंग नेसले प्रावरणे केली, कित्येकी देवार्चने मांडली ठाई ठाई. एक ध्यानस्थ बैसले, एकी जप आरंभिले, एक कारते झाले प्रदक्षिणा नमस्कार. पंचामृते सांग पूजा, ब्राह्मणी आरंभिली ओजा, राम त्रैलोक्याचा राजा अर्चिते झाले. इकडे सगळी सिद्धता तयार झाली की कुणाचं काय राहिलेलं होतं, कुणी काही काम करून थकलेलं होतं, ते लगेच स्नान करून आले, देवार्चना बैसले, देवाची पूजा करायला बसले, एक वेदघोष करायला लागले.
वेदांमधल्या ऋचा म्हणायला लागल्या, चित्र विचित्र सोवळी. कुणी 2 काष्ट्याचं धोतर घातलंय, कुणी सोवळं घातलंय, कुणी धूतवस्त्र नेसलंय. वेगवेगळ्या सोवळं घालताना सुद्धा अनेक प्रकार आहेत. सुरंग नेसले, प्रावरणे केली, कित्येक देवार्चने मांडली. बऱ्याच जणांनी आपल्या आपल्या देवतांचं पूजन मांडलेलं आहे. एक ध्यानस्थ बैसले, एकी जप आरंभले. कुणी जप करायला लागलं, कुणी ध्यानाला बसलं. एक कारते झाले प्रदक्षिणा नमस्कार. पंचामृते सांग पूजा. पंचामृत घेतलंय, दूध, दही, साखर, मध, पंचामृत केलंय आणि त्याची पूजा चालू केली आहे. कुणाची पूजा करताय? राम त्रैलोक्याचा राजा अर्चिते झाले. कुणी पंचोपचार पूजा मांडली आहे, कुणी षोडशोपचार पूजा केली आहे. पंचोपचार पूजेमध्ये गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य हे 5 उपचार म्हणून पंचोपचार पूजा. षोडशोपचार पूजा 16 उपचार आहेत. आवाहन करणे. आपल्या घरी जेव्हा एखादा काही अभिषेक वगैरे असेल, काही कुळाचार संपन्न करायचा असेल, त्यावेळी आपण गुरुजींना बोलावतो आणि मग श्री पूजा सांगतात. ती षोडशोपचार पूजा आहे. आपण अगोदर तांदूळ ठेवतो, फुलं ठेवतो. भगवंताचं आवाहन आहे. आवाहन करणे, त्यांना बोलावणे, त्यांना आसन देणे. आपण जो तांदूळ मांडलेले आहेत, अक्षदा ठेवलेल्या आहेत, नाही 4 फुलं ठेवलेली आहेत, वस्त्र ठेवलेलं आहे, त्यावर भगवंताला आणून बसवणं, ती मूर्ती ठेवणं, ते आसन आहे. पाद्य, पायावर पाणी घालतो आपण. अर्घ्य, त्या पळीमध्ये गुरुजी सांगतात हळद, कुंकू, साखर, दुर्वा, मंजुळा हे टाकून हात धुण्यासाठी ते पाणी देतो. अर्घ्य, आचमन, स्नान. मग देवाला आपण स्नान घालतो. स्नान घालत असताना कृष्णा, कावेरी, गंगा, नर्मदा, तापी अनेक नद्यांची आपण नावं घेतो. शुद्धोदकम स्नानम, उष्णोदकम स्नानम. मग त्याच्यामध्ये कुणी शहाळं आणून देतं. शहाळ्याचं पाणी, नारळाचं पाणी. आंब्याचा जर सीझन असेल तर कुणी पटकन 1-2-4 आंबे आणून देतं, रस काढून देतं त्याचा. त्या आंब्याच्या रसाचा अभिषेक फुलं पाण्यामध्ये टाकून, गंध पाण्यामध्ये टाकून, खडी साखर पाण्यामध्ये टाकून. किती प्रकार आहेत स्नानाचे. स्नान, त्यानंतर वस्त्र. असंच वस्त्र घालायचं का स्नान झालं की? भगवंताला पुसलं पाहिजे. मला आठवत आहे सज्जनाहो, मी तुम्हाला सांगतो, काही वर्षापूर्वींची गोष्ट आहे. सुनील दादांच्या घरी मी बसलो होतो आणि मी त्यांची पूजा पाहत होतो. एवढे सोपस्कार नव्हते, पण ज्या तन्मयतेनं आणि एकाग्र चित्ताने सुनील दादा त्या राम पंचायतनाची पूजा करत होते, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते पाहिलं असेल. समर्थांनी दिलेलं राम पंचायतन हसते परहसते सुनील दादांकडे आलं आणि आजही ते त्यांच्या घरी आहे. किती मोठं भाग्य आहे. एक एवढं विधभर असलेलं ते राम पंचायतन आहे. अहो, त्या रामाच्या सीतेच्या अंगावर असलेली भूषणं सुद्धा त्यावर कोरलेली आहेत. आभूषणं, कानातले, गळ्यातले, आणि एक एक ती मूर्ती दादा हातात घेत होते. स्नान घालत होते, अत्तर लावत होते, स्वच्छ पुसत होते अगोदर त्या मूर्तीला. मग अत्तर, गंध, वस्त्र असं मी सगळं पाहिलेलं आहे. वस्त्र, उपवीत, उपवस्त्र, मग गंध, अनेक प्रकारची फुलं. सगळीच फुलं डोक्यावर ठेवून चालतील का? त्या ओझ्यानी नाही बाहेर पडणार. काही फुलांच्या पाकळ्या डोळ्यांवर जातात. भगवंताचा चेहरा आम्हाला दिसला पाहिजे ना.
मूर्ती केवढी आणि फुलं खूप आणलेली आहेत, मग ती पायाजवळ ठेवावी. गंध, पुष्प, धूप, वातावरण मंगल केलं पाहिजे. दीप, नैवेद्य आणि प्रदक्षिणा. त्यानंतर साष्टांग नमस्कार, 1 2 3 5 नमस्कार. आणि त्यानंतर शेवटी 16वा जो उपचार आहे तो मंत्र पुष्पांजली. पुढे समर्थ म्हणतात, नाना सुगंधिक तेले मंगळ स्नान आरंभिले, अंग पुसोनी नेसविले पीत वस्त्र. आपल्याला माहिती आहे राम सर्वांगे सुंदर सावळा, पण त्याला सगळं काय हो, मंडप त्याचा पिवळा आहे, पितांबर पिवळा आहे, कानातली कुंडल पिवळी आहे, हातातला शर चाप सगळं पिवळं आहे. ते वर्णन आहे. आपण सकाळी भोपाळ्या वगैरे म्हणतो तेव्हाचं वर्णन आहे. तो सगळं पिवळं. समर्थ या ठिकाणी किती सूक्ष्म निरीक्षण आहे. नाना सुगंधिक तेले मंगळ स्नान आरंभिले, अंग पुसोनी नेसविले पीत वस्त्र. नाना वस्त्रे अलंकार, गंधाक्षता कुंकुम केशर, उटी देवोनी माळा हार, उदंड घातले. उदंड उधळीती दुसरे, वादे वाजती मनोहरे. इकडे पूजा चालू आहे, मंत्रघोष चालू आहे आणि बाहेर वाद्य चालू आहे. गर्जती जय जयकारे, करताळी नामघोषे. टाळ्या वाजवून मुखानी भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये आनंदून रममाण होऊन ती सगळी ते पूजा करतायत. पूजा झाली. आता धूप आरती आरंभिली, उदंड निरांजने चालिली. किती ताट भरलंय त्या निरांजनांनी. एक दिवा नाहीये, पंचारती नाहीये, अनेक दिवे आहेत त्या ताटामध्ये. भक्तजने सुखी केली दानपात्रे, जितुके अन्ने सिद्ध केली, तितुके देवापुढे ठेविली. किती पात्र लागली असतील, किती ताटं लागली असतील, कल्पना करवत नाही. 50 पदार्थांची यादी समर्थांनी आपल्याला सांगितली आहे. त्याला किती मोठं ताट लागेल. घळीमध्ये अशा उत्सवाच्या काळात समर्थांना आणि रामरायाला जी 2 ताटं जातात, 2 तांबे, 2 पेले, सगळे चांदीचे आहेत. केवळ उत्सवासाठी म्हणून आपण ते काढतो. एरवी साधीच ताटं असतात. जितुके अन्ने सिद्ध केली, तितुकी देवा पुढे ठेविली. उदके ठेवून सोडिली पट्टकुळे. उदक ठेवलं, प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, नैवेद्यम समर्पयामी. सगळं झालं. मग तो जो कसलेला खांद्यावरचं जे उपरण आहे ते मध्ये मध्ये येत आहे म्हणून कमरेला खोचलं आवड ठेवलं. उदके ठेवून सोडिली पट्टकुळे, म्हणजे कमरेला जे गाठ मारून वस्त्र ठेवलेलं होतं उपर्ण ते सोडलं. इति श्री मानस पूजा मने पूजावे वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा करीत जावी. आता पूजा झाली, नैवेद्य झाला. आता घाई आहे, भोजन प्रसाद आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय. समर्थ म्हणतात, एवढे सगळे पदार्थ भगवंताला ठेवले, भगवंत काही खातो का? आपण काही नामदेवाचे अवतार थोडेच आहेत की आपण विनंती करावी आणि भगवंतानी त्या ताटातलं नैवेद्य ग्रहण करावा, तो सगळा प्रसाद खावा, रिकामं ताट आपल्याला करून द्यायला. समर्थ या ठिकाणी 9वा जो भाग आहे त्यामध्ये समर्थ म्हणतात हा भोजन प्रसादाच्या तयारीचा भाग आहे. बघा, नैवेद्य तिकडे झालेला आहे, पूजा झाली, नैवेद्य झाला, त्याच्या अगोदर स्वयंपाक तयार झाला. आता पंक्ती बसणार आहेत.
किती सूक्ष्म निरीक्षण आहे, काय काय तयारी करावी लागते, त्याचं वर्णन समर्थांनी या 9व्या भागामध्ये केलेलं आहे. देववासाचा भोगता, सुवासे होय तृप्तता, एरवी त्या समर्था काय द्यावे. समर्थ रामदास स्वामी कुणाला म्हणतायत? ते प्रभू श्रीरामचंद्रांना समर्थ म्हणतात. ते म्हणतात, हा जो त्रैलोक्यचा राम आहे त्याला काय देणार? तो केवळ त्या पदार्थांच्या वासाने तृप्त होतो. देव वासाचा भोगता, तो काही खात नाही सगळं अन्न. सुवासे होय तृप्तता, एरवी त्या समर्था काय द्यावे. त्या रामाला काय द्यायचं? त्रैलोक्याचा पालक आहे, तो चालक आहे. विडे होते सिद्ध केले, खायच्या पानांचे विडे तयार करून ठेवलेत, अवघे देवापुढे ठेविले. कित्येक ढीग झाले उत्तम फळांचे. आता नैवेद्य इथं केलाय, लोक जेवायला आलेले आहेत, ते रिकाम्या हाताने येत नाहीत. कुणी येताना काही पदार्थ घेऊन येतात, कुणी गोड पदार्थ आणतात, कुणी पेढे आणतात, बर्फी आणतात, कुणी फळं घेऊन येतात. समर्थ म्हणताय, ढीग झाले या फळांचे, द्रव्य ओवाळून टाकिले, नाना प्रकारे दान केले, मंत्रपुष्प समर्पिले भक्तजनी. सगळ्यांनी मंत्रपुष्प वाहिलं, देवे केले सुखासना. देवाला सांगितलं, आता आराम करा, जेवण झालंय, विडा झालाय, भोजन घेतलंय तुम्ही, सगळं ओवाळणी झाली आहे, मंत्रपुष्प झालं, आता तुम्ही आराम करा. देव केले सुखासना. आता ब्राह्मण भोजना, पारपत्य स्नान करून सिद्ध होती. आता सगळे जेवायला सिद्ध आहेत. बैसविल्या ब्राह्मणांच्या ओळी, द्रोण पाणे पत्रावळी, पात्रे प्रोक्षूण सकळी वाढीते झाले. मला या ठिकाणी कित्येक वेळा मी पत्रावळी घेऊन बसलेलो आहे जेवणासाठी, आणि काय काय गडबडी होतात याचं स्मरण मला झालं. लोक पत्रावळी देतात, जेवायला बसलेले असतात लोक, त्यांच्याकडे पाण्याचा ग्लास असतो, ते त्या पत्रावळीवर पाणी टाकतात स्वच्छ करण्यासाठी म्हणून. पत्रावळीला छिद्र असतात. मग तो म्हणतो, अजून एक पत्रावळ द्या. ते पाणी तो अशी पत्रावळ झटकतो, ते पाणी इतरांच्या अंगावर पडतं. समर्थ या ठिकाणी किती सूक्ष्म, किती बारीक समर्थांची व्यवस्थापनाची सिद्धता आहे पहा. पात्रे प्रोक्षून सकळी, पाणी मारून स्वच्छ करून मग ते पात्र ठेवलेलं आहे, पत्रावळ ठेवलेली. पात्रे प्रोक्षूण सकळी, द्रोण पाणे पत्रावळी, वाढीते झाले. तिकडे वाढण चालले, इकडे होती गंधाक्षते. आता एक काही जण वाढायला येत आहेत, गडावर म्हणा, घळीवर म्हणा, हे आपण पाहतोय की गडावर आपण फार प्रकर्षाने पाहतो. आपण बसलेलो असतो, ताटं येत आहेत. अगोदर पत्रावळीच होत्या, आता ताटं आली आहेत, ताटं वाट्या आली आहेत सगळी. तिकडे वाढण चालते, इकडे होती गंधाक्षते. एक जण येतोय, गंध आणि अक्षता लावतोय कपाळाला. ब्राह्मणांची घेऊन तीर्थे पुढे पूजन आरंभिले. गंधाक्षता चालविती एक सुगंध चर्चिती. आता जो अष्टगंध मिळतो, त्या अष्टगंधाला एक सुवास आहे आणि तो दरवळतो. आपल्या कपाळाला लावलेला अष्टगंध सुद्धा आपल्या शेजारी बसलेला जो माणूस असेल तिथपर्यंत त्याचा परिमळ जातो, एक वातावरण प्रसन्न होतं. गंधाक्षता चालविती एक सुगंध चर्चिती, एक धुसर टाकीती घालिती माळा, एक आरती धुपारती. कुणीतरी 4 उदबत्त्या लावून ठेवलेल्या आहेत, एखाद्याने धूप लावून धुपाची कांडी लावून ठेवलेली आहे.
किती सूक्ष्म, काय सिद्धता आहे, किती बारीक बारीक गोष्टी येतो. वातावरण स्वच्छ सुगंधी असलं पाहिजे, जेणेकरून भोजन करणाराला, प्रसाद घेणाराला तृप्त होता यावं, पोटभर खाता यावं. एक आरती धुपारती, पूजा यथा सांग करीती, ब्राह्मण सांग घालीती नमस्कार. उत्तम पाने सागर सरळी, लांब रुंद आणि कोवळी. वाढलेली पानं कशी आहेत? केळीच्या पानं आहेत, काही पत्रावळी आहेत. उत्तम पाने सागर सरळी, लांब रुंद आणि कोवळी. कोवळं जर पान नसेल तर त्याला चीर पडते त्या पानाला. मग त्यावर घेतलेली कोशिंबीर, पातळ भाजी जी असेल त्या चिरीतनं ते पान फाटलेलं असतं, तिथून ती खाली जाते. लांब रुंद आणि कोवळी, शाखा लवण मोठ्या ओळी तेथे दाटल्या. आता एवढे पदार्थ केलेले, त्यामुळे ते पान भरलंय वाढपाणी. लवण मेतकुटे कोशिंबिरी, डांगर रायत्याच्या परी, सांडगे कुरड्या हारी चटण्या असती. काय काय पदार्थ आहेत जेवायला वाढलेले. ऐसी सर्व भक्षे केली, तितुकी येथान्वये वाढिली. शुभ्र ओदने शोभली मध्यभागी. सगळीकडून असं वाढलेले अनेकविध पदार्थ वाढलेले आहे. मध्यभागी भाताची मूद आहे. शुभ्र ओदने शोभली मध्यभागी. इतिश्री मानस पूजा, मने पूजावे वैकुंठ राजा. साधके अगत्य आत्मकाजा, करीत जावी. हे तयारी आहे भोजन वाढण्याची किंवा पानं वाढण्याची. लोक बसलेले आहेत पत्रावळीवर, वाढप झालेलं आहे. आणि त्यानंतर लोक जेवायला जेव्हा बसतात, त्याचं वर्णन 10व्या भागामध्ये समर्थ करतायत. वाढिली नाना परमान्ये, सुवासे शोभती वरान्ये, दूध दही द्रोण भरून ठेविले. वर्णामध्ये हिंग टाकलेला आहे, आपल्याला माहिती आहे. त्याचा सुगंध सगळीकडे फिरतोय. वाढिली नाना परमान्ये, सुवासे शोभती वरान्ये, दूध दही द्रोण भरून ठेविले. मला अजून आठवत आहे की आम्ही ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींच्या घरी जेवायला जेव्हा बसत असू, तेव्हा शेवटी नाना म्हणायचे, दूध दही घे, त्याच्या भातावर घाल. मी नानांना म्हणायचो, नाना मी दही भात खाल्लेला आठवतं, म्हणजे माहिती आहे मला, पण हे दूध किंवा दही, दूध घ्यायचंय का दही घ्यायचंय? ते म्हणायचे, अरे दूध दही खा भातावर. मी म्हणलं, हे का कशासाठी? ते म्हणले, म्हणजे पाहुणा लवकर येतो. काय शास्त्र आहे माहिती नाही आपल्याकडे. आता तो पुन्हा लवकर येऊ नये म्हणून एखादा पदार्थ आहे का अशी कधी विचारणा झाली तर माहिती नाही. होऊ शकते. वारंवार येणारा माणूस जेवायला कुणाला त्याचा अप्रूप आहे. उलट एखादा पदार्थ असा करून घाला की त्यांनी कधीतरी अधूनमधून येत जावं. आमचे बिंदू माधव जोशी घरी म्हणायचे, दूध दही त्याच्या भातावर घाल. मी एकदा सगळी चौकशी केली, खूप वर्ष झाली या गोष्टीला. ते म्हणाले, अरे शेवटी दूध दही घालून भात खाल्ला तर तू लवकर येशील घरी, असं काही शास्त्र आहे. दूध दही द्रोण भरून ठेविले, नाना शिखरीनी वाढिल्या, उदंड शर्करा घातिल्या. कुणी म्हणाला, अहो थोडा जरा साखर गोड कमी आहे, आणा थोडी साखर घाला. पिठी साखर आणून घातली आहे. ऊन कथिका ओतिल्या आणि वडे. कढी आणली आहे गरम गरम, त्यामध्ये वडे टाकले, रुचकर वडे वाढिले. तुपे द्रोण भरिले, तुपानी द्रोण भरलेत. तूप थेंब थेंब नाही टाकलेला पोळीवर, द्रोण भरलाय. पुढे भक्त उभे राहिले, संकल्प सांगती. आता भोजनाचा संकल्प आहे. सगळे बसलेत, वाढण झाले. मग एक जण हातात पाणी घेतात, अक्षत घेतात,
संकल्पाचा मंत्र सांगतात, पाणी भिरकन टाकून देतात की चला चालू करा. मग संकल्प सोडिला, तेने मोठा आनंद झाला. नामस्मरणे घोष केला, भोजन आरंभिले. वदनी कवळ घेता नाम घ्या हरीचे, किंवा वदनी अनेक श्लोक म्हणून सुरुवातीला कुणी काही म्हणतं, कुणी काही म्हणतं सहनावतू सहनाव भुनकतू, असे श्लोक सगळ्यांनी म्हणायला चालू केले. सगळ्यांना आनंद झाला. पात्र भरून ठेवलेले समोर. कधी एकदा ताव मारीन त्या भोजनावर असं झालेलं आहे. नामस्मरणे घोष केला, भोजन आरंभिले. आपोषणे केली समजती, मग घेती प्राणाहुती. शिखा सोडोनी नाम हस्ती, नेत्र स्पर्श करीती. उदंड अन्न वाढवणी गेले, आवडीसारखे जेवू लागले. पुन्हा पुन्हा वाढीते झाले, सघृते. द्रोणामध्ये तूप भरून ठेवलंय आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा पुन्हा भात आला, जेव्हा जेव्हा पोळी आली, जेव्हा जेव्हा काय काय आलेले, त्याच्यावर पुन्हा तूप आहे. काय वैभवता आहे, काय संपन्नता आहे समर्थांच्या मठामध्ये. उदंड अन्ने वाढवणी गेले, आवडीसारखे जेवू लागले. पुन्हा पुन्हा वाढीते झाले, सघृते. भक्षे मोडिता गुदगुल्या होती, तुपामध्ये बुडविती. वरप वरपो जेविती, किती एक. काय वर्णन आहे. भक्षे मोडिता गुदगुल्या होती. कुणाला गुदगुल्या होत आहेत? ह्या दोघांना होत आहेत. पूर्णाच्या पोळीचा घास मोडलाय, आता तो द्रोणामध्ये असा बुडवायचा, फरकून मारायचा. जो हा घास घेतोय त्याला पण गुदगुल्या होत आहेत, आणि जो वाढतोय त्याला मोठा आनंद आहे. घरातली जी गृहिणी असते ना, जी स्वयंपाक करते, तिचा आनंद कशात आहे. जेवायला ज्यांना वाढलं ते पोट भरून जेवले, काही ताटात ठेवलं नाही, आनंदाने जेवले, रुचकर म्हणून जेवले. जेवताना त्यांनी कौतुक केलं एखाद्या चटणीचं, एखाद्या भाजीचं, त्यात गृहिणीचं पोट भरून जातं. पुन्हा जेवणाची गरज लागत नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतात, भक्षे मोडिता गुदगुल्या होती, तुपामध्ये बुडविती. वरप वरपो जेविती, किती एक. आंबट तिखट खारट तुरट, शाखा सांबारी नेलचरे. आंबट तिखट खारट तुरटे, शाखा सांबारी नेलचरे. सांबारी म्हणजे सांबर, नेलचरे म्हणजे लोणचे. तोंडी लाविती यथेष्टे, यथान्वय. जेवण करत असतात, मध्येच लोणचं हे करताय, कोशिंबीर चाकतायत, भाज्या चाकतायत, पातळ भाज्या, सांबर वरपतायत, मध्येच लोणचं चाकतायत. तोंडी लाविती यथेष्टे यथान्वय, पात्रामध्ये वाढीती. होता सवेची वाढीती. संपला का पुन्हा लगेचच वाढायला माणूस तयार आहे. ताटामध्ये आपल्याकडे त्यातल्या त्यात काय गावाचं नाव घेत नाही मी, पण अशी पद्धत आहे. त्या प्लेटमध्ये 2 गुलाबजाम एवढाले, काचेच्या गोटीसारख्या छोटे छोटे 2 गुलाबजाम, आणि सांगायचं हे संपवायचंय हा. अरे ते 2 गुलाबजाम दाढे खाली कुठं बसतील त्याचा नेम नाहीये, आणि काय संपवायचंय. मी एका घरी गेलो की ते मला अगोदर म्हणायचे, लाड मी एकटाच इथं राहतो, 3 पोळे आत्ता आहेत, थोडा भात लावतो, तुला किती पोळ्या लागतील. आता त्या पोळ्या नव्हत्याच, त्या ते होते फुलके.
आता तसे तर 4-5 फुलके तर सहजच घेईन मी, पण आता 3 पोळ्या त्यांच्या की जे मला फुलके आहेत, आणि ते मला विचारणार की तुला किती लागणार आहे. आता मी काय सांगायचं. समर्थांच्या मानसपूजा प्रकरणाचं वाचन करत असताना मला असे अनेकविध प्रसंग माझ्या जीवनातले आठवले. काय काय मी अनुभवलंय, आणि समर्थांच्या इथली वैभव संपन्नता पाहतोय मी. पात्रामध्ये वाढीती, होता सवेची वाढीती, संपल्याबरोबर लगेच वाढतायत, विचारत सुद्धा नाहीत. कित्येक आग्रह करीती परस्परे, यातली एक नजाकत आहे. आग्रह करायचा, परस्पर करायचा. म्हणजे मला लाडू पाहिजे, पण मी ते वाढणाऱ्याला सांगायचं, ओ लाडूवाले, इथं माझ्या शेजारी लाडू द्या, किंवा समोरच्या पंक्तीतल्या माणसाला लाडू द्या, त्यांना घाला घाला, अजून एक लाडू घाला. मग त्या माणसाने म्हणायचं, मला 2 वाढले, तुम्ही घेणार असाल तर मी घेतो. असला आग्रह आहे. कित्येक आग्रह करीती परस्परे, उदके शीतळ सुवासे, घेऊ लागले सावकाशे. किती एक पुन्हा भक्ष जेवू लागले, किती जेवती परमान्य, किती टाकीती अन्ने, पुन्हा घेती अन्ने, उदंड वाढीती. वाढायला काही कमी नाहीये. इति श्री मानसपूजा, मने पूजावे वैकुंठ राजा, साधके अगत्य आत्मकाजा, करीत जावी. अशी ही मानसपूजा भोजनाचा एक भाग आपण पाहिलेला आहे. आता हे भोजन, कारण सगळ्यात महत्त्वाचं या मानसपूजेमध्ये 2 भाग भोजनाला दिलेले. म्हणजे समर्थांना सुद्धा लोकांच्या आवडीनिवडी माहिती आहेत. लोकांचा कसा आहे स्वभाव, लोकांचा लालची स्वभाव, म्हणती आरंभीच देव, देव म्हणजे काहीतरी देव, ऐसी वासना. मग आता हे सगळं ऐकायचं आहे, तर भोजन तर यथासांग झालं पाहिजे. त्यामुळे 2 प्रकरणं भोजनासाठी मानसपूजा प्रकरणातली समर्थांनी वेचलेली आहेत. पुढचं प्रकरण मानसपूजा या लघुकाव्याचा समारोप आपण उद्या करूया, उद्या दुपारी 3च्या सत्रामध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.